हॅलो. आवाज येतो का? हा बोला ना, कोण बोलतंय? मी मुरबाडवरून बोलते. मुरबाड, शापूर. हा. हा बोला ना. तर मला सासरचे लोक छल करतात माझा. कोण? सासरची माणसं मला वागत पण नाही. अच्छा त्यांची अच्छा अच्छा. नाटकं करतात. घरगुती मॅटर आहे का ताई? हा. तो बरं बरं. सासरा आहे ना, तो मारहाण करतो मला. कोण? नवऱ्याचा बाप. आवाज क्लिअर येत नाही ताई, काय विषय सांगा जरा मला. ते सासरचे लोक ना मला वागत पण नाही. मी वागायला तयार आहे. बर तो सासरा आहे ना, तो मारहाण करतो मला. नवरा येतो पण नाही माझ्याकडे वाकून बघत. बर बर. प्रॉपर कुठले तुम्ही? तुमचं गाव? आरेवली मुरबाड. नाही नाही, आता लग्न झाले म्हणून तुम्हाला मुरबाडला दिले ना? हा, माझं गाव पांगलोशी मुरबाड. हा का, बरं बरं. मग लग्न सहमतीने झालं का? लव्ह मॅरेज केला आम्ही ना. बरं, लव्ह मॅरेज झाले तरी आता नवरा बघत नाही आणि हाणमार करतोय का? नवरा पण लय त्रास देतो मला, सगळे देतो त्रास. बरं बरं. मग तुम्ही तुमच्या घरच्यांना वगैरे काय सांगितलं नाही का? नाही माझ्याकडे बघत, लक्ष नाही देत. नाही नाही, तुमच्या घरच्यांना सांगितलं की नाही, आई वडिलांना? चांगलं ती पण नाही काही करत. का बरं? ती पण नाही माझ्याकडे लक्ष देत, काही करायचं नाही. अच्छा, लव्ह मॅरेज केलं त्यामुळे काही लक्ष देत नाही का? हा. तुम्हीच बघा ना काही करा ते. अच्छा अच्छा, ठीक मला आहे. ते आता माणसं आहे, सगळी मला त्रास देतात. जाव पण नाही, सासरा, नवरा, नंदा सगळी छल करतात मग. अच्छा अच्छा. मग काय नेमकं विषय काय बरं? एक एक पण जर फॅमिली मधलं माणूस तुमच्या सोबत सगळे बेकार आहेत, मारहाण करतात मला सगळे. काय विषय झाला असेल ना ताई? नाही काहीच नाही, घरातलेच भांडणं आहेत फक्त. बरं बरं. काही पर्सनल गोष्टी आहेत का? हा, घरातलेच आहेत. चालेल चालेल. तुमचं नाव सांगा मला. माझं नाव काजल रवी भोईर, नारिवली काजल रवी भोईर. भोईर का? नारिवलीची मी, मला नारिवलीला दिले. आता मी नारिवली का? माहेरी बरं बरं. मग आता कुणासोबत बोलू? सासरा हाणमार करतोय का? सासरा, नवरा, नंदा सगळी मारहाण करतात. बरं बरं. मग आता कुणासोबत बोलू मी? तुझा नंबर देऊ का एखादा? कुणाचा आहे नंबर? त्या गावातल्या माणसाचा आहे, तो पण लगीन लावला होता माझा. अच्छा अच्छा. सांगा नाव नाव सांगा त्याचं. माझी मदरसा बोलतो का? आई आहेत का तुमची? हा, मदरसा बोलतो का? हा द्या ना, द्या आईकडे द्या. अरे, माणसाला मदत करतो ना, त्यांचा फोन नंबर घेतला मी. युट्यूबला होता ना, ते मदत करतात कोणाला काही त्रास झाला. हॅलो. हा आई बोला ना, काय विषय आहे तुमच्या मुलीचा? तेच तिने लग्न केला, हा लव्ह मॅरेज केला, जाऊन एकटीच लग्न केला, आम्ही नाही जाताना. मग अच्छा तिला काय आता सांभाळतच नाही, तिला डायरेक्ट सासरा मारतो, नवरा पण लपून राहतो, लपून ठेवतात तिला अच्छा नवऱ्याला. अच्छा. सासऱ्याचं मारण्याचं कारण काय सासऱ्याला? नवरा नाही मारत आणि सासरा मारतोय. सासरा मारतो, घरातून बाहेर काढतात तिला, गेली का आता ठेवतच नाही, रात्रभर बाहेर ठेवतात. बर, मग काय मुलगा वगैरे काय बोलत नाही का तुमचा जावई? नाही नाही, काहीच बोलत नाही तो नाही लक्ष देत. तो बापाने सांगला ना लपून राही का, तो पण लपून राहतो. बर बर. जाम तारच देतात तिला, एक दिवस पण ठेवत नाही. अच्छा अच्छा. त्याला उपाय काय करायचा? बर, मग तुम्ही पोलीस कंप्लेंट काय केली नाही का? नाही, काय नाही केला. पोलिसांना पुरावा लागतो ना, पुरावा ना. आता हिचा मोबाईल होता जवळ, तो पण नवऱ्याने ओपून खाल्ला, पायातलं पैंजण ओपून खाल्लं. पुरावा घेण्यासाठी मोबाईल होता तो आपला त्याने. अच्छा, दारू वगैरे पितायत का? हा, दारू पितो, जुगार खेळतो, दोघं बापल्यात, जाम तारच देते तिला. अच्छा अच्छा. तुमच्या जावेचं नाव काय? रवी भोईर. रवी भोईर. रवी भोईर का? बरं. द्या तुमच्या मुलीकडे द्या जरा 1 मिनिट. हा, घे का? बोला ना. हा ताई, ते तुमचं लग्न कोण लावून दिलं त्याचा नंबर देताय ना? त्या धनाजी टेलर आहे ना, धनाजी का? हा, त्याचा नंबर घेता का? हा बोला नंबर. तेवढे धनाजी पूर्ण नाव त्याचं? धनाजी भोईर, पूर्ण नाव नाही. धनाजी भोईर का?
84 59 एक मिनिट हा. बोला. 84 59 93 93 93 93 73 73 84 59 93 73 93 73 93 का? यानेच लगीन लावलं आमचा. तो पण मला भांडायला येतो. सगळे भांडतात मला. गावातले लोक पण येतात भांडायला. अच्छा अच्छा, असा विषय आहे का? अजून धनाजी टेलर आहे ना, तो पण लय बेकार आहे. तो पण मला भांडायला येतो. बर बर, चालेल ताई, काय हरकत नाही. जेवढी मदत तेवढी मदत करतो. बोलतोय मी, कॉल करतोय तुम्हाला. हा, माझ्या भावासारखं आहे. चालेल चालेल, करू ताई, काही विषय नाही. बोलतो मी तुम्हाला हा नंतर. तुमच्या पाया पडते, काहीतरी करा मग. चालेल चालेल, रडू नका, करतो. माझा भाव येतो पण मला भांडतो. भाऊ पण भांडतो का? गावातले सगळे मला भांडतात. तरी मला मी काही खातो पण नाही किती दूध. चालेल चालेल ताई, एक मिनिट हा, मी कॉल करतोय जरा. त्याला काहीतरी सांगा आणि तर कंप्लेंट देईन त्यांच्यावर. ठीक आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बोलतोय काय विषय ते. हा, कोणी पण लक्ष देत नाही माझ्याकडे. चालेल चालेल, बघा बरं, त्याला फोन करा. ओके. हॅलो. हॅलो, हा बोला. धनाजी भाऊ आहेत का? पप्पा गेले कुठे गेले? इथे बाजूला त्या आजोबा वारलेत ना, हा हा हा, तिकडे गेलेत. तिकडे गेलेत का? तुम्ही कोण, मुलगी का त्यांची? हा अच्छा अच्छा, चालेल दीदी, पप्पा आले की कॉल करायला लाव. हा, हा हॅलो हा बोला. ताई, मी कॉल केलता. त्यांचे काहीतरी रिलेटिव्ह मध्ये एक्सपायर कोणतरी झालंय. हा तिकडे गेलेत ते, मी त्यांना थोड्या उशिराने कॉल करतोय. हा करा ना. मला सांगा ताई, हा तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले? अजून 1 वर्ष पण नाही झालं. 1 वर्ष पण नाही झालं. तिथून अशी नाटकं चालू झाली ते. अच्छा अच्छा, ऐकून घ्या मी काय बोलतोय. आणि लव्ह मॅरेज तुमचं झालं, बरोबर? हो ना, फसून लगीन केलं, आता मला वागत पण नाही. नाही नाही, मी ते काय बोलतोय, ते सासू सासरे बाबा वागवत नाही, ती गोष्ट नाही, अलग आहे. पण नवऱ्याने तर तुमचं साथ द्यायला पाहिजे ना. तो पण नाही काही कामाचा. त्याची ताकदच नाही मला पोसायची. कशी नाटकं करत. तो पोसावतो. मग मला सांगा, लव्ह मॅरेज तुमचं झालं, बरोबर? मग त्याने साथ द्यायला पाहिजे ना, आता लग्न केले तर. त्याला अक्कल पाहिजे ना, ते बिनडोकाला. बारीक पोर आहे का? हा, आता लपून राहायचं, मी गेलो ना, हा, तो येत पण नाही माझ्याकडे, बघून बघत पण नाही. काम पण नाही, काय करीत. जुगार खेळतात दोघं. गावठी दारू पितो, जाम जुगार खेळतो. स्वतःचा नवरा असून तो बाहेर ठेवतो बायकोला, अशी रात्रभर पावसाला. त्याला का अक्कल नाही का माधुर चौधरीला? हो ना, एवढा बेकार आहे ना. एकच पोर आहे आमची, पण तिने ऐकले नाही सांगून. त्याच्यामुळं बाप भाव कोणी लक्ष देत नाही. बोलतात तू आम्हाला नाव विचारताना लग्न करून गेली, हा आम्ही हा. काहीच करू शकत नाही ना. काय ही- सगळे भांडतात. मग गावकऱ्यांचा काय विषय मग तुम्हाला भांडण्याचा? हो, ते गावातल्या लोकांना बोलत होतो सासरा. गावातली सगळ्यात लोकांना भांडायला येतात. आता मला कोण आधार आहे तिथं? त्यांना पावर येते ना भांडायचे सगळ्यांना. त्यामध्ये ना तुमच्या नवऱ्याचा ना ते चुकते ताई. त्यामुळे ताई, अशा गोष्टी करण्या अगोदर ना पूर्ण विचार करायचा आपल्या आई वडिलांचं पण. आता बघा बरं, तुमच्या मर्जीने केलं तर आता तुमचं वडील पण तुमच्या सोबत नाही आहेत, नाही. असा विषय ना. मग आता तुम्ही त्यांच्या सोबत नाही आहेत का, नवऱ्याकडे, इकडे आईकडे आहेत? 4-5 महिने झाले. 4-5 महिने झाले इथंच आहे. एक फोन पण नाही करी, येऊन पण बघा नाही. तो पण 2 महिने तिच्या बरोबर राहिला इथं आमच्या इथं. त्याला पण पोचला आम्ही. चालेल चालेल ताई, काय हरकत नाही. मी थोड्या उशिराने त्यांच्यासोबत बोलणं झालं ना की तुम्हाला कॉल करतोय. हा, हा चालेल. नीट समजावून सांगा त्यांना. चालेल चालेल, करू सॉल्व. हे आमचं रोजचंच काम असतं ताई, टेन्शन घेऊ नका. युट्यूब शेअर नंबर घेतला तुमचा. चालेल ना ताई, काय हरकत नाही. करू तुम्हाला पण मदत, काय अडचण नाही. 12वी शिकलेली. हा ना, हा, ते मला माहिती असते ताई. हे नाटकं ना चालूच असतात प्रत्येकाच्या घरोघरी. मग घरोघरी नाटकं चालू झालं. त्याच्यामध्ये पोरीने पण ऐकायला लागतं. मी सांगत होते, पोरा पण दोन्ही कामाला, बाप कामाला, तू असं नको करू, लोकांच्या नादी नको लागू, फसवते तुला. शेवटी तेच झालं. 2 महिने सांभाळले मी त्या लोकांना. मग सांभाळायचं नाही तर मग ते मुलाने लग्नच नाही ना करायचं, नकार द्यायचा ना. हा, मेन मालक चांगला पाहिजे ना, दुसऱ्याचं काय घेणार नाही. हा ना, आता तुझी बायको आहे, तू सांभाळायला पाहिजे ना. तिला बाहेर ठेवतो तू, कधी कमी जास्त काय झाल्याचा जिम्मेदार कोण राहणार? पिवला मग कारोडं घेतो दोघं आपल्या मागं दगडी लावतं.
चिपळी घेतात मारायला हे जशी शिस्त आहे का त्यांची तरी आम्ही काहीच केलं नाही काय करू शकत नाही कसा ती स्वतःहून गेली लग्न केला हा, ते हा. बोलते चालले आम्ही बोलते असं होतंय ना मग आम्हाला तेच घ्यायला मार्गच नाही काही दगडी मारतो फुकटी मारतो चालेल चालेल ताई, माझ्या परीने मी त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट झाला ना, जेवढी मदत तेवढी मदत करतोय. ऐकलं तर ठीक, नाही तर मग दुसरा मार्ग लावतोय त्याला मी. काहीतरी करा चालेल, टेन्शन घेऊ नका. जसं बोलणं झालं तुम्हाला कॉल करतो. हा चालेल